नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पवार सरांच्या इंग्लिश स्पीकिंग क्लासमध्ये। आज आपण जागा दाखवणारे आणखी काही प्रिपोजिशन अभ्यासणार आहोत। पहिला आहे अहेड ऑफ। द कार इज अहेड ऑफ द बस। गाडी बसच्या पुढे आहे। किंवा आपण इथे असे घेऊ शकतो, ही इज अहेड ऑफ मी। तो माझ्या पुढे आहे, म्हणजे दोघांचेही तोंड एकाच दिशेला आहे। तो माझ्या पुढे म्हणजे तो एकतर उभा आहे किंवा बसलेला आहे। दुसरा आहे अराउंड। द स्टुडंट्स आर अराउंड द टीचर। विद्यार्थी शिक्षकांच्या भोवती आहेत। शिक्षक मधोमध आहेत आणि विद्यार्थी सर्व बाजूंनी बसलेले आहेत। तिसरा आहे अलोंग साइड। द कार इज अलोंग साइड द रोड। गाडी रस्त्याच्या बाजूला आहे, म्हणजे ती पार्क केलेली उभी आहे, लावलेली आहे। किंवा द शॉप इज अलोंग साइड द रोड। रस्त्याच्या कडेला दुकान आहे किंवा दुकान रस्त्याच्या कडेला आहे। पुढचा आहे नेक्स्ट टू। द कार इज नेक्स्ट टू द जीप। गाडी जीपच्या शेजारी आहे। जसे यापूर्वी आपण शेजारी किंवा बाजूला यासाठी आपण बी साइड पण बघितला होता। बी साइड आणि नेक्स्ट टू यामध्ये असा फरक असतो, फक्त कार आणि जीप हे दोनच वाहने जर उभे असतील तर आपण बी साइड लावू शकतो। इथं रांगेत वाहने उभे आहेत आणि ती जी काही कार आहे ती जीपच्या बाजूला आहे, म्हणून तिथे नेक्स्ट टू वापरलं आहे। एका रांगेत वाहने उभी आहे आणि कार ही जीपच्या बाजूला आहे। द कार इज नेक्स्ट टू द जीप, म्हणून इथे बी साइड ऐवजी आपण नेक्स्ट टू वापरला, कारण इथे वाहनांची एक रांग आहे। आउट ऑफ। दे आर आउट ऑफ द हाऊस। ते घराबाहेर आहेत, म्हणजे ते कुठे फिरायला गेलेले आहेत किंवा ते कामाला गेलेले आहेत। ते घराबाहेर आहेत। जसं द स्टुडंट्स आर आउट ऑफ द क्लासरूम। विद्यार्थी वर्गाच्या बाहेर आहेत, म्हणजे ते बाहेर गेलेले आहेत। ते लंच टाईम झालेला असेल वगैरे, ते बाहेर खेळत आहेत वगैरे। अशा प्रकारे जागा दाखवणारे आपण हे अजून काही प्रिपोजिशन अभ्यासले। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।